नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोर पकडू लागली असून प्रभाग क्रमांक 10 मधील शिवसेनेच्या उमेदवारांनी देखील प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतल्याचं चित्र दिसून येत आहे। रविवारी शिक्षण मंत्री दादा भुसे आणि आमदार सुहास कांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारांच्या प्रचारार्थ अंबिका स्वीट अशोकनगर या ठिकाणी प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रचार सभेची सुरुवात महामानवांना अभिवादन करून करण्यात आली। त्याचबरोबर दादा भुसे आणि आमदार सुहास कांदे यांचा चारही उमेदवारांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। याबरोबरच या सभेला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिवसेनेकडून अरुण घुगे, इंदुमती नागरे, पल्लवी स्वप्नील पाटील, नंदू जाधव हे उमेदवारी करत असून या चारही उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन आमदार सुहास कांदे यांनी केले। दरम्यान ठाकरे गटातील स्थानिक नेत्यांनी दादा भुसे आणि सुहास कांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असून यामध्ये प्रामुख्याने शांताराम कुटे, प्रमोद गलांडे, रणजित हिमंतगिरे, राहुल पाटील, दीपक मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला आहे। या पक्षप्रवेशानं प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद लक्षणीयरित्या वाढल्याचं दिसून येत आहे। याबरोबरच अनंत गानेरे मित्रमंडळ, सिद्ध हनुमान भजनी मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ, अशोकनगर फ्रेंड सर्कल यांसारख्या सामाजिक संघटनांचा सक्रिय पाठिंबा शिवसेनेला मिळाला असून यावेळी मंत्री दादा भुसे यांनी आपल्या खास खानदेशी शैलीत मतदारांशी संवाद साधत शिवसेनेच्या चारही उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन केलं। कामगार क्षेत्र बहुल असलेला हा एरिया, अनेक कंपन्या बंद झाल्या, अनेकांचे रोजगार गेले। मी सर्व नगरसेवक महोदयांना आश्वस्त करू इच्छितो, आपण काळजी करू नका। येणाऱ्या महिने 2 महिन्याच्या आत या भागातले उद्योग सुरू झाले पाहिजे आणि यासाठी उद्योग मंत्री महोदयांची एक स्वतंत्र बैठक या भागाच्या उद्योगांसाठी आपण त्या ठिकाणी लावू की जेणे इथे करून इथे उद्योग जर सुरू झाले तर निश्चितपणे लोकांच्या हातांना काम मिळू शकणार आहे। त्यातल्या त्यात गोडसे साहेब, आनंदाची गोष्ट अशी आहे की प्रभाग क्रमांक 10च्या चारी उमेदवारांना 1 क्रमांक मिळालेला आहे आणि म्हणून 1 नंबरचं धनुष्यबाणाचं बटन आपल्याला त्या ठिकाणी दाबायचं आहे आणि कुठल्याही किंतु परंतु न करता, अमुक धमुक कुठलाही मतभेद न ठेवता चारी उमेदवार पॅनल टू पॅनल मतदान करून आपल्याला धनुष्यबाणाला त्या ठिकाणी निवडून आणायचे आहे। माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांकडेच नगर विकास विभाग आहे आणि म्हणून या प्रभागाच्या विकासासाठी जेवढा निधी आपल्याला अपेक्षित असेल तेवढा निधी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आम्ही सर्व पदाधिकारी विनंती करू आणि तो निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ आणि या भागाच्या सर्व समस्या सोडू, एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो। मला वाटतं की वेळेचं भान ठेवतो, आपण एवढ्या उशिरापर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत आणि यापूर्वी सुद्धा काही कार्यक्रमांच्या वेळेस जेव्हा येण्याची संधी मिळाली असाच प्रचंड जनसमुदाय प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेस त्या ठिकाणी दिसून आलेला आहे आणि म्हणून प्रभाग क्रमांक 10चे चारी उमेदवार धनुष्यबाणाला आपण मतदान करावं एवढीच विनंती करतो। जय हिंद। या सभेनंतर मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 10 मधील शिवसेना उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाची फीत कापून उद्घाटन करण्यात आलं। सभेप्रसंगी शिवसेना नेते किशोर दराडे, संपर्क प्रमुख विलास शिंदे, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या नवनियुक्त नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, उमेदवार नंदुशेठ जाधव, पल्लवी पाटील, अरुण घोगे, इंदुबाई नागरे यांसह प्रभागातील नागरिक, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर।